भविष्यामध्ये आपण सर्वांनी जर गप बसलं तर येणाऱ्या काळामध्ये जाती येतात आणि जे मनोवादी लोक असतात. मी नामदेव इरबाजी बुद्धे, आझाद समाज पार्टी कंधार लोहा विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती आहे. आणि आज लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये आपला धम्मध्वज विश्वशांती बुद्ध विहाराची नियोजित जागा आणि 10,000 जागेला स्क्वेअर जे होतं त्याला कंपाऊंड होतं ताराचं, तर लोह्यामधील काही समाजकंटकांनी आणि आमच्याच समाज बांधवाला हाताशी धरून त्यांनी एका क्षणात 35 वर्षापूर्वीचा जो ध्वज होता ते नाहीचं नवं केलं, उद्ध्वस्त केलं, नासधूस केलं. तर मी आझाद समाज पार्टी कंधार लोहा विधानसभा अध्यक्ष या नात्यानं माझी अशी एक शासनाला प्रशासनाला विनंती आहे की जो आमचा धम्मध्वज होता, जे आमचा अस्मिता आहे, जे आमचा प्राण आहे, ते समाजकंटकांनी एका क्षणात नाहीचा नवा केला. तरी आमची अशी मागणी आहे, जो आमचा धम्मध्वज आहे ते पुन्हा प्रस्थापित करून तिथं आमचा जो धम्मध्वज आहे ते पुन्हा तिथं डौलाने फडकला पाहिजे. मानासन्मानानं ती जागा आमची परत दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि आज कलेक्टर ऑफिस येथे आमचे जिल्ह्याचे प्रभारी प्रभाकरराव वाघमारे सर प्राध्यापक हे आमच्यासोबत आहेत. आणि आम्ही सर्वांनी मिळून आज प्राध्यापक प्रभाकर वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत त्याचे सविस्तर असे आम्ही साहेबाशी बातचीत करून त्यांना आमची माहिती दिलेली आहे. तरी शासनाने प्रशासनाने आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसून आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. आणि लोहा कंधार विधानसभा असेल, नांदेड जिल्हा असेल, या महाराष्ट्र असेल, या सर्व बौद्ध बांधवांना माझी अशी विनंती आहे, आपण सर्वांनी जागा झालं पाहिजे. आणि येणाऱ्या 23 तारखेच्या मोर्चामध्ये आमच्या माता भगिनी असतील, युवा पिढी असेल, भीमसैनिक असतील, इतर कुठल्याही पक्षामध्ये असतील, आमचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी निळ्या ध्वजाखाली ह्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. आणि जर समजा आपण सर्वजण अशा वेळेला जर सर्व पक्षी असतील, आपले बौद्ध बांधव असतील, यांनी जर एकत्र नाही आले तर येणारा काळ हे भयानक आहे. आणि जर शासन प्रशासन यांच्यावर कुठलीच जर आपला दबाव राहिलेला नसेल, कुठलीच लोकशाही अबाधित नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठ्या घटनाला सामोरं जावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण सर्वांनी चूप राहण्याचा प्रयत्न केला तर खैरलांजलीसारख्या सुद्धा घटना घडू शकतात. तर काळाचं गांभीर्य घेऊन माझे बौद्ध बांधव असतील, कुठल्याही पक्षात असतील, तर सर्वांना अशी माझी विनंती आहे की हे जे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अतिशय गंभीर प्रश्न आहे, या गंभीर प्रश्नासाठी आपला पंचशील ध्वज तुमचा आमचा सर्वांचा आत्मीयतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सर्वांनी एकत्रित येऊन येणाऱ्या 23 तारखेच्या मोर्चामध्ये मोठा सहभाग नोंदवावा आणि आपला पंचशील ध्वज ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं, ज्या माणसांनी जेवढी ताकद लावून त्यांनी उपडण्याचं काम केलेलं आहे, त्याच ताकदीने आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा 23 तारखेला आपला धम्मध्वज पंचशील ध्वज तिथं रोवण्यात यावा. आणि या मोर्चामध्ये सर्वांनी मोठी ताकद दाखवून सहभागी व्हावा अशी माझी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. त्या जायकवाडी प्रकल्प जागेमध्ये आमच्या तथागत गौतम बुद्ध यांचा धम्मध्वज होता. जवळजवळ 35 वर्ष त्या ध्वजाला झाली. तिथं वर्षानुवर्ष जयंतीचे बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम आत्तापर्यंत चालत आलेले आहेत. आणि आमच्या जर अशा अस्तित्वाला जर ही लोक, मनवादी लोक जर धक्का देत असतील, मागच्या काळामध्ये महाबोधी विहार ह्याच लोकांनी अशाच पद्धतीनं काबीज केलं आणि आमची जर जागा बौद्ध विहाराची अशी काबीज करीत असतील तर आम्ही लोहा येथील आंबेडकरी समाज नाही तर तमाम महाराष्ट्रातला समाज एकत्रित येऊन इथल्या गावगुंडांना, इथल्या राजकीय पक्षांना आम्ही उत्तर देण्याचं काम या आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून, सर्व संघटनेच्या माध्यमातून, सर्व पक्ष, राजकीय पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या 23 तारखेला आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा घेणार आहे. आणि त्या मोर्चामध्ये मनवादी लोकांना आंबेडकरवादीची ताकद, निळ्या कबुतराची भरारी आम्ही या मोर्चामध्ये दाखवणार आहे.
मी सर्व बहुजन बांधवांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या मनुवादी लोकांना उखडून फेकण्यासाठी ज्या पद्धतीनं धम्मध्वज उखडून फेकला त्या पद्धतीनं ह्या लोकांना उखडून फेकण्यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीनं सर्वपक्षीय मोर्चा, सर्वपक्षीय संघटना, सामाजिक संघटना सर्व एकत्रित येऊन, सर्व बहुजन बांधव एकत्र येऊन जात धर्म पंथ विसरून आपण या मोर्चामध्ये सामील व्हाल आणि येणाऱ्या काळामध्ये या मनुवादी लोकांना तथागत गौतम बुद्धांचा विचार, तथागत गौतम बुद्धांची चळवळ, महापुरुषांची चळवळ, या चळवळीला धोका देणारे आमचेच काही समाजकंठक अशा मनुवादी लोकांच्या सोबत राहून धम्मध्वज तिथून उपटण्याचा कार्यक्रम करत आहेत. अशांना कांशीराम साहेबांनी एका वाक्यात सांगितलं आहे की असे काही चमचे असतील तर त्या चमच्याला बाहेर काढलं पाहिजे, कारण भरलेलं ताट, त्या एक चमचा जर त्या ताटात पडला तर त्या ताटामध्ये तो छोटासा चमचा त्या भरलेल्या ताटामध्ये काहीच ठेवत नाही. ह्या अशा चमच्यांना आपण दूर केलं पाहिजे. म्हणून आपण सर्वपक्षीय लोकांनी, संघटनेने या 23 तारखेच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हाल आणि या मनुवादी लोकांना निळ्या कबुतराची भरारी, निळ्या झेंड्याची ताकद, निळ्या रक्ताची ताकद आपण दाखवून देऊया. एवढंच मी आपणास या अशोका न्यूज चॅनलतर्फे आपणास आवाहन करत आहे. सर्वांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय लवजी, जय भारत, जय संविधान, जय कांशीराम.